खामखेडा प्रतिष्ठानचे शिरोडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महेशजी शिरोडे यांचं मनोगत आपण व्यक्त करतो. निर्भीड पत्रकार, आपणास 3 मिनिटाचा वेळ देण्यात आलेला आहे. कृपया आपण आपल्या वेळेचं बंधन पाळावं ही नम्र विनंती. सर्व समाज बांधवांना जय लाड शाकीय, जय वाणी समाज. मी स्पष्ट बोलणार आहे, त्याच्यामुळे कोणाला राग आला तरी चालेल. मला त्याच्या रागाबद्दल काही द्वेष राहणार नाही, पण तो राग त्याच्या खिशात घालून त्याने घरी घेऊन जावा ही माझी सर्व समाज बांधवांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे. लाड शाकीय वाणी समाजाचे संत परमपूज्य श्री विचारवादी महाराज यांना त्रिवार वंदन. आजच्या कसबाळे परिसरातील लाड शाकीय वाणी समाजाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या सन्माननीय व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, उपस्थित पत्रकार बंधू, तसेच खास करून या मेळाव्यासाठी माझ्या मोठ्या समाज बांधवांनी उपस्थिती लावली याच्या समाज बांधवांना आपल्या सर्वांना जय लाड शाकीय, जय लाड शाकीय. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ग्रामीण भागात विवाह संस्कृतीचा फार मोठा उपद्रव होत आहे. त्यासाठी आपण आपल्या महामेळाव्यात आपल्या लोकप्रतिनिधींनी, आपल्या पुढाऱ्यांनी, आपल्या समाज बांधवांनी आणि खास करून आपल्या मुलीच्या आई वडिलांनी काय केलं पाहिजे हा फार महत्वाचा विषय आहे. आणि हा विषय असा आहे की पहिला मुद्दा, ग्रामीण भागातील वैवाहिक परिस्थिती लक्षात घेऊन एका ग्रामीण भागातील मुलीचे आई वडील जावई शहरात बघतात आणि त्यांच्याच मुलाचे लग्न करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा त्या मुलाला मुलगी कुठून आणि कोण देणार हाही एक मोठा प्रश्न समाजापुढे झणझणीत वास्तव्यास आहे. आज ग्रामीण कसबामध्ये नव्हे तर खानदेशातील सर्वच ग्रामीण भागात लग्नासाठी मुली मिळत नाही. कोणत्याही खेडोपाडी हीच परिस्थिती उद्भवत आहे. न शिकलेल्या तरुणांचीच नाहीये तर शिकलेल्या तरुणांना सुद्धा मुलींसाठी वणवण करावी लागते. असं बघितलं तर ग्रामीण भागातील तरुणांच्या लग्नांचे सरासरी वय 21-22 वर्षावरून थेट 30 ते 35च्या घरात पोहोचलंय. ही समस्या फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात पण दिसून येते. पण ग्रामीण भागातील ही समस्या प्रकर्षाने जाणवते. ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब हे साधारणपणे छोट्या मोठ्या रोजगारातून किराणा व्यवसाय आणि शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मागच्या काही काळात ग्रामीण समाज व्यवस्था झपाट्याने बदलत गेली. आधुनिकीकरण, तंत्रज्ञान आणि पाश्चिमात्य संस्कृती या गोष्टी या बदलास कारणीभूत ठरतात. यामुळे खूप सकारात्मक बदल गावागावातील समाज जीवनावर झाले. त्याचबरोबर लोकांच्या मानसिकतेने झपाट्याने बदल झाले. देशाने व्यापारी कुटुंबात शेतकरी जरी असला पण आपली मुलगी कमी जरी शिकलेली असली तरी मुलीच्या कुटुंबियांना आपल्या मुलीसाठी सरकारी नोकरी किंवा शहरात चांगल्या कंपनीत नोकरी करत असलेला जावई पाहिजे, त्याला शेती पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. पण सासू सासरा नको, दीर भाऊजाई नको ही मानसिकता प्रत्येक मुलीची झाली आहे. शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोन बघण्याची वृत्ती नसल्यामुळे आज तरुणांचे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम हे कारणीभूत ठरते. एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे काही तरुण 7 ते 8 वर्ष अभ्यासात घालून देखील हाती काहीच न लागल्याने गावी परत येऊन शेती करू लागले. ग्रामीण भागात एखादा छोटा मोठा व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची चांगल्या पद्धतीने उत्पन्नातून व्यवस्था करून देखील चांगले पैसे कमवणारे तरुणांना सुद्धा आज मुली द्यायला लवकर कुणी तयार होत नाही. ग्रामीण भागातील मुले जेवढी शेतीच्या उत्पन्नावर आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायावर जेवढे पैसे कमवतात तेवढेच शहरातील नोकरी करणारा मुलगा कमवू शकतच नाही हे तितकंच खरं आहे. पण समाजात अशी परिस्थिती आहे, शहरातील पुणा, मुंबई, कल्याण, भिवंडी अशा ठिकाणी मुलाचे स्थळ बघण्यासाठी आता सर्रासपणे मुलीची आई स्वतःहून मुलाचे घरदार बघण्यात जाते. हे कितपत योग्य आहे समाज बंधूंनो? मुलीच्या वडिलांनी एखादे स्थळ शोधून आणले तर याच मुलीच्या आईने ते स्थळ नाकारावे आणि कोणी एखाद्या नातलगाने सांगितलेल्या स्थळासाठी स्वतः नोकरी करणाऱ्या मुलाला बघायला जावं आणि बघायला गेलेल्या स्थळाला मुलीची आई होकार देते आणि मुलीचे वडील त्या होकाराला शांतपणे हो म्हणतात आणि आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिल्यानंतर काही दिवसातच मुलीचे घराणे चालू होतात आणि दोघे नात्यातील दुवा निर्माण होतो आणि त्या मुलीची फारकती होते. त्या मुलाकडून 25 लाख रुपये फारकतीचे मागतात आणि काही दिवसात त्या मुलीला मुले बघण्याचा पुन्हा कार्यक्रम परत चालवतात. पण तो फारकती झालेल्या मुलाची, त्या मुलीची अवस्था, त्याच्या कुटुंबाची अवस्था कशी होते हे बघण्यासारखे नसते. ही आपल्या समाजाची परिस्थिती भयानक दिसून येत आहे. याला सर्वस्वी जबाबदार मुलीचे आई वडीलच आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. आपण आपल्या मुलीसाठी स्वतःच्या पायावर उभे राहणारा कर्तबगार, गुन्हेरी, घरातील सर्वांना सुखात
एकाच आनंदात दोन घास खाता येतील असा मुलगा शोधा. पण नुसते शोधून चालणार नाही, तर त्या योग्य आपली मुलगी सुद्धा असायला हवी. असं नुसते पुणे मुंबई कल्याण भिवंडी जर आपण करत राहिलो तर ग्रामीण भागातील मुलांनी करायचं तरी काय. यासाठी जबाबदार आपल्याच ग्रामीण भागातील मुलीचे आई वडील आणि त्याच साथ देणारे मुलीचे मावसा, मुलीची मावशी, मामा, काका आणि जो कधी त्यांच्या दारात कधी येत नाही तो सुद्धा त्यावेळी त्या मुलीच्या लग्नासाठी मोठमोठ्या घराण्याचे नोकरीवाले स्थळ दाखवतो. आणि एकदा का लग्न जमून दिले की त्याची प्रतिष्ठा तो कमवून घेतो. आणि काही कालावधीनंतर जेव्हा का मुलीचे भांडण मोठ्या फार क्षुल्लक कारणाने व्हायला लागते, ते दोघा नात्यातील दुरावा आपोआप निर्माण होताना दिसू लागतो. आणि जेव्हा अति झाले मग शेवटी फारकतीची वेळ येते. मग तेव्हा कुठे जातो मामा, मावशी, काका, चुलते, तेव्हा तो नाट रोचीवर असता. अहो तुमच्यावर जेव्हा वेळ येते तेव्हा 10,000-20,000 रुपये त्यांच्याकडे मागून पहा. ते सहसा म्हणजे तुमची पायरी चालणार नाही. मग शेवटी मुलाच्या आणि मुलीच्या वडिलांना मनस्ताप सहन करून आपल्या मुलाची फारकती करण्याची वेळ आपल्या डोळ्यांनी बघायला मिळते. तेव्हा क्षण आठवा कशी परिस्थिती असते तेव्हा. म्हणूनच म्हणतो माय बाबा, तुम्ही स्वतः बघितले स्थळ आपल्या मुला मुलीच्या इच्छेने स्थळ ग्रामीण भागातील शोधा, पण तेही चांगल्या ओत करून उत्कृष्ट व्यावसायिक शेती व्यवसाय करणाऱ्या मुलाचे वर्तणूक बघून आपली मुलगी द्यावी. म्हणजे जेणेकरून दोघे कुटुंब, दोघांचे नातेवाईक एका सममताचे असतील. अहो तुम्ही आपली मुलगी उच्च विद्याभूषित नोकरी करणाऱ्या मुलाला जेव्हा देतात ना, तेव्हा त्याच्या लग्नाच्या दिवशी तुमची वाहवा होते आणि नंतर तुम्हाला त्याच्या घरी कोणत्याच प्रकारची किंमत मिळत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील मुले आपण पुणे, मुंबई, नाशिक, भिवंडी सारख्या शहरात देतो, पण त्याच पुणे आणि मुंबई, नाशिक येथील शहरातील मुली आपल्या ग्रामीण भागातील मुलांना देतात का हे बघा, हे देखील आपण आजमावून बघा. म्हणूनच म्हणतो माय बाप, आपल्या मुलींसाठी वर शोधा, त्याला ग्रामीण भागातीलच तुमच्या पसंतीचा निवडावा. म्हणजे जेणेकरून ही सुरुवात आपल्यापासून केली तर समाजाचा सर्वांगीण विकास, समाज एकजुटीकरण, वज्रमूठ एकोपा तयार होण्यास आणखी त्याच्यात भर पडेल. एवढेच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लाडशेकीय.